नमस्कार. तर हे आहे शेततळं आणि ह्याचा वापर जो आहे तो शेताला पाणी घालण्यासाठी वापर करतात. आता काही वेळेला तुम्ही बघितलं असाल तर भाताच्या मळ्यामध्ये किंवा तळ्यामध्ये छोटे-छोटे मासे आपल्याला पाऊस सुरू झाला की आपल्याला बघायला मिळतात. तर ह्या पाण्यातसुद्धा मळ्याच्या माशांची पिल्लं आहेत आणि नदी इथपासून जवळजवळ 2 ते 3 किलोमीटर अंतर एवढी नदी आहे. पण एवढा प्रवास करून हे मासे प्रवाहाच्या उलट्या दिशेने प्रवास करतात आणि फक्त छोट्या पाण्यात किंवा डबकं असेल ते तळं किंवा शेततळ्यात. आता हे भाताचे मळेच आहेत पाठीमागे माझ्या बघाल तर त्यामध्ये हे मासे अंडी सोडण्यासाठी एवढा प्रवास करून येतात उलट्या दिशेने प्रवास करून, जेणेकरून मोठ्या माशांपासून हे अंड्यांचं किंवा पर्यायाने छोट्या माशांचं मोठ्या माशांपासून संरक्षण व्हावं. म्हणून हे मासे छोट्या डबक्यात किंवा मळ्यात हे अंडी घालण्यासाठी येतात, म्हणून ह्यांना मळ्याचे मासे म्हणतात. आणि ह्या अशा छोट्या तलावात किंवा डबक्यात आपल्याला हे छोटी पिल्लं दिसतात. तर तुम्हाला काय वेगळी माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.